नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र ब्लॉग या चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा, आज आम्ही कुठं आलेलो आहे तर आज आलेलो आहे शिवरात्रीच्या निमित्तानं इथं सीताखाई ही एक तीर्थक्षेत्र आहे. इथं तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यामधील तोरणमाळ गावाला आम्ही आलेलो आहे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलेलो आहे. तर बघा, इथलं काही दृश्य काही सीन तुम्हाला मी दाखवत आहे. बघा, हे आहे तोरणमाळचं सीताखाई. तोरणमाळ सीताखाई. व्हिडिओ काढायचे काय व्हिडिओ काढतात फ्रेश नाही तर काय. मित्रांनो बघा, मामा इथं आम्ही आलेलो आहे. इथं कोणतं बा मामा? तोरणमाळ नंदुरबार जिल्हा तोरणमाळ. इथं बघा, इथं हे आहे श्री गुरु गोरक्षनाथांचं मंदिर आहे, देवस्थान गुरु गोरक्षनाथ गुरु मंदिर. इथं आई कालिका मातेचं एक देवस्थान आहे, मंदिर आहे कालिका आईचं, कालिका मातेचं. आणि असं भव्य आणि दिव्य मंदिर आहे. बघा, बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. बघा, हे आहे गुरु गोरक्षनाथांचं मंदिर. सांगा मामा थोडी माहिती. आपण इकडं आलेला आहे, नाशिक 500 किलोमीटर सगळं देवदर्शन झालं, काही वनस्पती घेतल्या. आता महागारी पर्वतीचा महागारी जायचे. हे मंदिर तोरणमाळ ना, बघा ओरिजिनल माळा भेटल्या, स्फटिक माळ. हां, स्फटिक माळ. तोरणमाळ गुरु गोरक्षनाथ मंदिर, गोरक्षनाथ मंदिर, जागृत देव आई कालिका माता. हे बघा, हे मंदिर आहे भव्य आणि दिव्य असं हे मंदिर गुरु गोरक्षनाथांचं मंदिर आहे. इथं सगळा कुंकवाचा शिरकाव केला जातो. हे बघा, हा परिसर. आता हे दर्शन करून आम्ही बाहेर निघून राहिलेलो आहे. हे मंदिरातून दर्शन झालेलं आहे, तर बाहेर जाऊ राहिलो आहे. हे बघा, हे इकडं सगळी यात्रा भरलेली असते. तोरणमाळ नंदुरबार जिल्हा तोरणमाळ. बघा, हे यात्रा आहे. हे बघा, तोरणमाळ. इथं सगळे नारळ फोडलेले आहे. ते सगळे लोक येतं. बघा, हा सगळा आदिवासी ग्रामीण एरिया आहे. आदिवासी ग्रामीण एरियामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी गुरु गोरक्षनाथाच्या मंदिरासमोर भरलेली ही तीर्थयात्रा महाशिवरात्र. बघा, 2026च्या महाशिवरात्रीला आम्ही आलेलो आहे. कुठं महाशिवरात्रीला आम्ही आलेलो आहे? तोरणमाळ नंदुरबार जिल्हा. तोरणमाळला जात असताना बघा, हा असा भव्य आणि दिव्य घाट लागतोय. सगळा जंगली एरिया आहे आणि पूर्ण जंगलामधून जाणारा रस्ता आहे. हा पूर्ण आदिवासी एरिया आहे. इकडं धुळे नंदुरबार तोरणमाळ या परिसरामध्ये जाण्यासाठीचा हा जो रस्ता आहे, सागाची झाडं जास्त आहे ती आणि सिंगल रस्ता आहे सगळा. आणि अशा सिंगल रस्त्याने बघा, आम्ही आता वापस येऊ राहिलेलो आहे. तोरणमाळवरनं वापस धुळे आणि नाशिक असा हा प्रवास आमचा होणार आहे. तर इथं तुम्हाला बघा काही सीन दाखवण्याचे प्रयत्न केलेले आहेत. अवघड असे घाट आहे, रिक्षी असा रस्ता आहे आणि सगळीकडं बघा हे जे पसरलेल्या डोंगर रांगा, ह्या सगळ्या सातपुडा पर्वत रांगा आहेत. सातपुडा पर्वत रांगांमधील हे तोरणमाळ